नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे हृदयविकार आणि ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर उदय नाईक. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर उदय नाईक हे 32 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. डॉक्टरांचं अकोला इथं 30 बेडचं ISO सर्टिफिकेट प्रायव्हेट होमिओपॅथी हॉस्पिटल सुद्धा आहे. त्याचप्रमाणे मुंबईत दादर, अंधेरी, ठाणे, खारघर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला इथे डॉक्टरांच्या शाखा सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे क्लिनिक्समध्ये ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वापर केला जातो. सरांना 2014 मध्ये लोकमतचा कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्याचप्रमाणे ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीचे क्लास जे आहेत ते सुद्धा सर स्वतः घेतात. सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजच्या आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर सगळ्यात आधी IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आजचा आपला विषय आहे हृदयविकार आणि ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी. तर सगळ्यात पहिला प्रश्न प्रेक्षकांना जाणून घ्यायचा असेल की हृदयविकार म्हणजे नेमकं काय? हृदयविकार म्हणजे हृदयविकारामध्ये अनेक आजार आहेत. जसं आपण एक जनरल लोक जे म्हणतात हार्ट अटॅक, त्याला मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतो आम्ही, अंजायना पेक्टोरिस, त्याच्यानंतर व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज, त्यानंतर कंजेनायटल हार्ट डिसीज जे जन्मताच येतात, त्याशिवाय ॲरिथमियाज ज्याच्यामध्ये हार्टबीटचा प्रॉब्लेम येतो. असे अनेक आजार आहेत. त्यावरचा आजचा आपला जो मुख्य हे आहे जो हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन तो विषय आहे. त्याच्यामध्ये कोरोनरी आर्टरीज असतात, 3 मुख्य आर्टरीज असतात आणि त्याच्या शाखा सुद्धा असतात, कोलॅटरल सुद्धा असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आपण असं म्हणतो किंवा मायोकार्डियल इन्फेक्शन झालं असं म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या हृदयाला रक्तपुरवठा मिळत नाही एका विशिष्ट भागाला किंवा पूर्ण हृदयाला. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की मायोकार्डियल इन्फेक्शन झालं किंवा हार्ट अटॅक आला. यामध्ये ब्लॉकेजेस येतात. 3 प्रकारच्या आर्टरीज आहेत त्यात मुख्य आर्टरीज, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस येतात आणि त्यामुळे मग हार्ट अटॅक येतो असं आपण म्हणतो. नक्कीच. हृदयविकार म्हणजे काय याबद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र ही येण्याची नेमकी कारणं काय असतात? कारणं वेगवेगळी असतात, तर महत्त्वाची कारणं कोणती आहेत आणि सुरुवातीला अशी कोणती लक्षणं दिसून येतात का की जेणेकरून हार्ट अटॅक किंवा हृदयविकार जो आहे तो टाळला जाऊ शकतो? सुरुवातीला आपण कारणं पाहूया. कारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजकाल स्ट्रेस हा महत्त्वाचा भाग आहे. दुसरं लाईफस्टाईल जी आहे ती. तिसरं डाएट जे आहे आपलं खाणं पिणं, सेडेंटरी लाईफ, त्याच्यानंतर टोबॅको च्युइंग, स्मोकिंग, अल्कोहोल आणि फॅट कंटेनिंग फूड्स जे आहेत हे महत्त्वाची कारण आहेत. ज्याचा अतिरेक आणि व्यायामाचा अभाव, बैठे जीवनशैली जी आपली चाललेली आहे त्यामुळे सुद्धा हृदयविकारचे प्रमाण वाढत आहे. बरोबर. आजचा आपला विषय आहे खरं तर ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी. तर मला असं विचारायचं आहे की हृदयविकार आल्यानंतर आपली ही जी उपचार पद्धती आहे ॲडव्हान्स्ड उपचार होमिओपॅथी उपचार पद्धती ती कशी काय या रुग्णांवर काम करते? पहिले तर आपण ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचाराने पेशंटला उपचार करतो. ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये काय करतो आम्ही की रुग्णांची पूर्ण माहिती घेतो. त्याला म्हणजे स्ट्रेस फॅक्टर आहे, कारणांचा शोध घेतो एक. दुसरं आहे त्याचे मेंटल सिम्पटम्स काय आहेत, फिजिकल सिम्पटम्स काय आहेत, कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअलचे लक्षणं वेगवेगळी असतात. त्या लक्षणांचा अभ्यास करून एका औषधाची निवड केली जाते. त्याला होमिओपॅथीमध्ये आम्ही कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन म्हणतो आणि कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिननी रुग्णांना चांगला फायदा होतो. खास करून त्याचे कोलॅटरल्स इमिजिएट सुरू होतात. हा सगळ्यात चांगला फायदा आहे जो मी अनेक वर्षापासून पाहतोय. आणि त्यानंतर रुग्णाला आम्ही डाएट थेरपी, एन्झाईम थेरपी हे पण देतोय. त्यामुळे रुग्णांचं हळूहळू कोलेस्ट्रॉल कमी होतं, वजन कमी होतं, BP पण कंट्रोल यायला लागतं. तर असा हा उपचार पद्धतीचा आहे. त्याशिवाय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आम्ही वेगवेगळे उपचार करतो. त्यामध्ये योगा, मेडिटेशन, एन्झाईम थेरपी, नंतर होमिओपॅथिक किलेशन थेरपी जी मी गेल्या 16 वर्षापासून रुग्णांवर हे करतोय आणि ती यशस्वीरित्या हे झालेली आहे आजपर्यंत. त्याच्यामध्ये आम्ही काही औषधं जे आहेत ज्यांनी बॉडीमधले टॉक्सिन्स निघतात, ज्याला आपण किलेशन थेरपी म्हणतो, होमिओपॅथिक किलेशन थेरपी. बॉडीमधले जे किलेट्स आहेत किंवा अनवॉन्टेड मेटल्स आहेत, फॅट आहे, कॅल्सिफाईड मटेरियल आहे आणि कोलेस्ट्रॉल आहे जे कमी व्हायला पाहिजे, ते होमिओपॅथिक किलेशन थेरपीने कमी होतं. याशिवाय एक लेझर थेरपी मशीन आहे आमच्याकडे, त्यांनी सुद्धा कोलेस्ट्रॉल, फॅट आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्ताची विस्कॉसिटी ती सुद्धा कमी होते. आपण या वेगवेगळ्या उपचार पद्धती सांगितल्या, त्या आपल्या हॉस्पिटल्समध्ये कशा कार्यरत होतात ते सुद्धा सांगितलं. 30 वर्षापासूनचा आपला अनुभव आहे या क्षेत्रातला. तर अशा काही केसेस आपल्याकडे आल्या असतील तर अशी एखादी केस आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगता येईल? बिलकुल. आत्ताच एक म्हातारे गृहस्थ आहे, त्यांना जवळपास 72 वर्षाचं वय आहे. त्यांना 95% ब्लॉकेज होत्या आणि ज्या छोट्या ब्रांचेस आहेत त्याच्यातही 65-70 असं ब्लॉकेज होतं. एन्जिओग्राफी केली होती त्यांनी जळगावला आणि त्यानंतर त्यांना बायपास सर्जरी सांगितली होती.
इव्हन ते अँजिओप्लास्टीचा खर्च करू शकत नव्हते, ते माझ्याकडे आले आणि 2 महिन्यातच त्यांना जवळपास 75% रिझल्ट मिळाला. त्यांना चालताना जे 5 पावलं चालल्यानंतर दम लागायचा, तो दम लागणं बंद झालं आणि आज ते क्वालिटी लाईफ जगत आहेत. त्यांचा आपण व्हिडिओ आज दाखवू नाही शकत वेळेमुळे, तर युट्यूबवर आपले प्रेक्षक पाहू शकतील. नक्कीच नक्कीच. आपलं जे वेलनेस सेंटर आपण सुरू करताय, तर या वेलनेस सेंटरमध्ये नेमकी आपण कशी उपचार पद्धती देणार आहात? आपण जशा वेगवेगळ्या केसेस सांगतात, तर अशा बऱ्याच केसेस आपल्या जवळ येत असतील, तर या हॉस्पिटल्समध्ये किंवा या वेलनेस सेंटरमध्ये आपण ही ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी कशी काय देणार? बरं, ॲडव्हान्स होमिओपॅथी या उपचाराचा हा मुख्य भाग आहे. त्याला आम्ही इंटिग्रेट केलं योगा मेडिटेशन सोबत. जसं डॉक्टर डी आर्निश यांनी सांगितलं जगाला पहिल्यांदा की हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेस हे रिव्हर्सिबल होऊ शकतात. तर मी होमिओपॅथी सोबत, ॲडव्हान्स होमिओपॅथी सोबत त्याला इंटिग्रेट केलं इतर बाबींसोबत. जसं लेझर थेरपी आहे, योगा मेडिटेशन आहे, डाएट थेरपी आहे, एन्झाईम थेरपी आहे. याशिवाय आणखी बाबी आहेत ज्याच्यामुळे रुग्णांना एक इंटिग्रेटेड अप्रोच देऊन आपण चांगलं करू शकतो. बरोबर. कसं असतं सर, हृदयरोग येऊन गेल्यानंतर त्याची एंजिओग्राफी केली जाते आणि मग त्याला एंजिओप्लास्टी किंवा बायपासचा सल्ला दिला जातो. तर मग एंजिओप्लास्टी आणि बायपास हे आपल्या ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीने टाळता येऊ शकतात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कशा टाळता येऊ शकतात? हा प्रश्न तुम्ही छान विचारला. याच्यामध्ये आपण निश्चित टाळल्या जाऊ शकतो. आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार, डाएट थेरपी ज्याच्यामध्ये चांगला फायदा होतो, एन्झाईम थेरपी आहे, लेझर थेरपी आहे, या सगळ्यांनी रुग्णांना एक कलेक्टिव्ह फायदा होतो आणि त्यामुळे आपण हे टाळू शकतो. व्यायामाचा अभाव असल्यामुळे आपण तिथे कंपल्सरी योगा मेडिटेशन करून घेतो. आपल्याकडे जिम पण आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण कलेक्टिव्ह हे करतो. त्यानंतर किलेशन थेरपी जी मी तुम्हाला सांगितलं होमिओपॅथीचं, ज्याच्यामुळे बॉडीचे टॉक्सिन्स निघून जातात आणि त्यामुळे रुग्णांना फायदा होतो आणि हे टाळलं जाऊ शकतं. मला वाटतं ही जी आपण थेरपी म्हणताय ती जर सविस्तर आपल्या प्रेक्षकांना समजवता आली तर आपण या थेरपी बद्दल काय सविस्तर सांगा? मी सांगेल की इट इज अ इंटिग्रेटेड अप्रोच. म्हणजे ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार आहेच, किलेशन थेरपी आहे आणि त्याशिवाय जे रुग्णांकरता फायद्याचं जे आहे, मी आधी जे बोललो जसं लेझर थेरपी आहे, डिटॉक्स थेरपी आहे, नंतर एन्झाईम थेरपी आहे, डाएट थेरपी आहे, सगळ्यांचा रुग्णांना फायदा होणार आहे. आणि त्या इंटिग्रेटेड अप्रोचमुळे पेशंटला आणखी लवकर फायदा येईल. होमिओपॅथीने तो होतोच आहे, होमिओपॅथिक किलेशन थेरपीने पण होतो आहे. याशिवाय इतर जे आहे डिटॉक्स थेरपीज, त्यांनी पण रुग्णांना चांगला फायदा होणार आहे. एंजिओप्लास्टी आणि बायपास केल्यानंतर म्हणजे हृदयविकार आल्यानंतर जर एंजिओप्लास्टी आणि बायपास केलं तरी सुद्धा बऱ्याच रुग्णांना या संबंधित त्रास होऊ शकतो. तर अशा केसेस सुद्धा आपल्याकडे आल्या असतील की हे सगळं केल्यानंतर सुद्धा त्यांना पुन्हा अशा प्रकारचा त्रास जाणवलेला आहे. तर अशा रुग्णांवर आपली ही उपचार पद्धती कशी काम करते? बरं, तर मला इथे सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक आला किंवा ब्लॉकेजेस आले किंवा प्लेग तयार झाला त्याच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये, तर ती त्या रुग्णाची एक टेंडन्सी असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीची अँजिओप्लास्टी केली जाते तेव्हा त्या व्यक्तीचा तो पर्टिक्युलर ब्लॉक किंवा प्लेग बाजूला करून तिथे स्टेंट टाकला जातो, परंतु त्या व्यक्तीची टेंडन्सी बंद होत नाही. तो ब्लॉक दुसऱ्या ठिकाणी येतो किंवा तिसऱ्या ठिकाणी येऊ शकतो किंवा येतात बरेचदा. अशा अनेक पेशंट पाहिले जे मी आज तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होतो, तो आपण युट्यूबवर पाहू शकता. त्या रुग्णाची बायपास सर्जरी झाल्यानंतरही तो माझ्याकडे आला. परत त्याला दम लागायला लागला, एक 10 पावलं सुद्धा चालू शकत नव्हता आणि सर्जरी नंतर त्याला आम्ही नुसतं ॲडव्हान्स होमिओपॅथी थेरपीने आणि किलेशन थेरपीने आणि बाकीचे जे काय आमचे उपचार पद्धती आहे त्यांनी बरं केलं आणि आज तो रुग्ण जवळपास 3 ते 5 किलोमीटर चालू शकतो बिना थकता, जेव्हा की त्याची ऑलरेडी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी झालेली होती. बरोबर बरोबर. मला या ॲडव्हान्स्ड होमिओपॅथी बद्दल अजूनही जाणून घ्यायचंय, मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर आम्ही दिलेल्या या क्रमांकावर नक्की संपर्क करा. आमचा क्रमांक आहे 022-668-99263. अकोल्याहून संजीव शिरसाट यांचा फोन आहे. संजीव बोला, आपला प्रश्न विचारा. हा तर काय काळजी घ्यायला पाहिजे जर हृदयरोग आपल्याला नाही आला पाहिजे, याची काय काळजी घ्यायला पाहिजे आपण? नक्की. हां, तर हृदयविकार येऊ नये याकरता तुम्ही एक तर आपलं कोलेस्ट्रॉल चेक करायला पाहिजे दरवर्षी किंवा दर 6 महिन्यांनी. जर आपण लठ्ठ असाल तर 6 महिन्यांनी चेक करायला पाहिजे. तर लठ्ठ नसाल आणि वय जर आपलं 30च्या आत असेल तर आपण वर्षातून एकदा तपासला तरी चालेल. त्यानंतर तुमचं ब्लड टेस्ट, लिपिड प्रोफाईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ट्रेडमिल टेस्ट आपण करू शकतो, ECG करू शकतो, ह्या महत्त्वाच्या आहेत. आणि जर लक्षणं जर असेल तर जर पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला दम लागत असेल, श्वास लागत असेल तर निश्चित तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो. त्याची तपासणी होणं गरजेचं आहे.
नक्कीच सर, आतापर्यंत तुम्ही हृदयविकाराशी संबंधित बऱ्याच केसेस सॉल्व्ह केलेल्या आहेत, तर आणखीन अशा काही केसेस आपल्याला सांगता येतील ज्या हृदयविकाराशी संबंधित आपल्या या मॉडर्न होमिओपॅथीने किंवा ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीने बऱ्या झालेल्या? निश्चित. माझ्याकडे 2002 साली एका बच्चूला आणलं होतं. जवळपास 1 वर्षाचं बच्चू होतं. त्याच्या हृदयाला छिद्र होतं, त्यामुळे त्याला वारंवार इन्फेक्शन व्हायचं, श्वास लागायचा, धाप लागायचे, आईवडील एकदम पॅनिक होऊन जायचे. आणि त्यावेळेस त्याला आम्ही उपचार सुरू केला आणि 2 ते 3 वर्षामध्ये त्याच्या हृदयाचं छिद्र आपल्या औषधांनी पूर्णपणे बरं झालं. रिपोर्टवर सुद्धा ते सिद्ध झालं. बरोबर. मला वाटतं आपल्याला याच्याबद्दल सुद्धा अजून जाणून घ्यायचं, मात्र पुढचा फोन आलेला आहे. पुण्याहून अनघा बोलतायत. अनघा बोला, प्रश्न विचारा. मला असं विचारायचं आहे, ऍडव्हान्स होमिओपॅथी आहे ना, ह्याचा खर्च किती येतो? म्हणजे हार्ट अटॅक आलेला नाहीये किंवा त्याचं सस्पेन्शन पण नाहीये, तर खर्च किती आणि टाइम किती? खर्च आणि टाइम जो आहे तर त्याकरता तुम्हाला प्रत्यक्ष यायला पाहिजे. काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे, कोरोनरी आर्टरी डिसीज आहे किंवा कंजेनायटल हार्ट डिसीज आहे की व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज आहे की नुसतं तुमचा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, त्याच्यावर त्या खर्चाचं अवलंबून असतं. खर्चापेक्षा मला असं वाटतं तब्येतीकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. तुम्ही केसेस बद्दल सांगत होता, एका लहान मुलाची केस तर तुम्ही सांगितली, मात्र आणखीन सविस्तर तुम्ही सांगत. 1 वर्षापूर्वी माझ्याकडे एक 32 वर्षाचा मुलगा आला. त्याचं लग्न 2-3 महिन्यावर ठरलं होतं आणि त्याला बायपास सर्जरी सांगितली होती. शिवाय त्याला एक हार्ट अटॅक येऊन गेला होता आणि त्यामुळे त्याचं हार्ट जे आहे 20% काम करत होतं. त्यामुळे तो आला त्यावेळेस आणि लठ्ठ होता खूप. त्याला ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेला होता. डॉक्टरांनी सांगितलं याचं ऑपरेशन पण होऊ शकत नाही. LVF त्याचं 20% होतं आणि त्याचं लग्न एक काही दिवसावर राहिलेलं होतं. त्याला आम्ही उपचार सुरू केला. 1 महिन्यातच त्याला खूप छान फायदा झाला आणि आज 1 ते 1.5 वर्ष झाला त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये. वजन पण कमी झालं त्यांचं आणि श्वास लागत नाहीये आणि LVF त्यांचं जवळपास 56% वर गेलेलं आहे. उपचार पद्धतीबद्दल आपण बोलूया, मात्र पुढचा फोन आलेला आहे. नाशिकहून अण्णा भामरे बोलतायत. बोला, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार सर. नमस्कार सर, मला 2 महिन्यापूर्वी हार्टचा त्रास झाला. बरं. त्याच्यामध्ये ECG केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचं निदान केलं आणि त्याच्यानंतर एक्सिस्टन 40 इंजेक्शन देण्यात आलं मला आणि त्याच्या 5 दिवसानंतर मला अँजिओग्राफीसाठी नाशिकला पाठवलं सर. तर धर्माधिकारी साहेबांनी अँजिओग्राफी केल्यानंतर ते नील रिपोर्ट आला सर त्याचा. मला तर अजून काही त्यांचे मेडिसिन चालू आहे. तर होमिओपॅथी मध्ये मला ऍडव्हान्स होमिओपॅथी मध्ये येता येईल का? ॲलोपॅथी निश्चित घेता येईल. तुमचे रिपोर्ट्स घेऊन तुम्ही भेटा, निश्चित तुम्हाला उपचार करता येईल आणि चांगला उपचार करता येईल आपल्याला. आणि पुढे भविष्यात सुद्धा तुम्हाला ब्लॉकेजेस होऊ नये, हार्ट अटॅक येऊ नये म्हणून सुद्धा उपचार करता येईल आपल्याला. नक्कीच. मुंबईहून पुढचा फोन आहे. रोहिणी आचार्य बोलतायत. रोहिणी बोला, प्रश्न विचारा. डॉक्टर नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मला ना गेले 5-6 वर्ष झाले थायरॉइडचा त्रास आहे आणि त्यामुळे मला कंटिन्यू घाबरल्यासारखं होतं, झोप येत नाही आणि धडधड, कंटिन्यू निगेटिव्ह थिंकिंग आणि मेन म्हणजे छातीमध्ये खूप घाबरल्यासारखं होत असतं. बरं, तर पहिली गोष्ट थायरॉइड तुमचा चेक केलेला आहे का? TSH किती आहे हे पाहायला पाहिजे. अंगावर सूज वगैरे असेल तरी त्याचा जीव घाबरणे, धडधड होणे, थायरॉइडमुळे सुद्धा निगेटिव्ह विचार्स येतात, निगेटिव्हिटी वाढते, चिडचिड होते, सूज येते. तर ते आपण चेक करून जर प्रत्यक्ष भेटला तर जास्ती आपण चांगला उपचार करू शकू. आणि थायरॉइड करता घाबरण्याचं काहीही कारण नाही. आम्ही अनेक केसेस बिना ॲलोपॅथीच्या पण सुद्धा चांगल्या केलेल्या आहेत. नक्कीच नक्कीच. आपल्या या ॲडव्हान्स्ड होमिओपॅथीचा नक्कीच सगळ्याच रुग्णांना फायदा होताना दिसतोय. हेच मला विचारायचं आहे, हृदयविकाराशिवाय जे रुग्ण आपल्याकडे येतात, म्हणजे ज्यांना हृदयरोग नाही आहेत, इतर आजार आहेत, तर आपले हे जे 30 दिवसाचे उपचार दिले जातात, या उपचार पद्धतीमध्ये नेमका कशा कशाचा समावेश होतो? आमच्याकडे जे हॉस्पिटल आहे 30 बेडेड हॉस्पिटल तुम्ही जे सांगितलंय त्याच्यामध्ये आम्ही रुग्णांना ॲडमिट करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना वेगवेगळ्या उपचार पद्धतीने उपचार करतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचा उपचार जो आहे तो ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचार, ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल औषध दिलं जातं. दुसरं आहे होमिओपॅथिक किलेशन थेरपी, जे एक लिक्विड फॉर्ममध्ये औषध देऊन रुग्णांच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढले जातात. त्याच्यानंतर रुग्णांना रोज सकाळी योगा, मेडिटेशन जे कार्डियक करता महत्त्वाचं आहे ते दिलं जातं. त्याच्यानंतर जिम सुद्धा आहे आमच्या तिथे. त्यानंतर रुग्णाला लेझर थेरपी दिल्या जातं आणि आणखी काही मशीन्स आहेत ज्या व्यक्ती परत वेगवेगळ्या उपचार करून दिल्या जातात. आणि या 30 दिवसामध्ये रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा आम्ही डाएट फ्री देतोय. नक्कीच. मला आणि राहण्याची सुद्धा सुविधा आहे दोघांची. नक्कीच. यावर आपण सविस्तर बोलूया, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉक टाइम. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला फोन कॉल आलेला आहे. अकोल्याहून भावना दीक्षित बोलतायत. भावना बोला, प्रश्न विचारा.
सर माझा प्रश्न असा आहे की आपल्याला हार्ट अटॅक येऊ ना त्याची आपण पहिली काळजी कशी घ्यायची? हार्ट अटॅक येऊ नये म्हणून जर काळजी घ्यायची असेल तर तुमचं वजन जास्ती असेल तर वजन कमी करायला पाहिजे, कोलेस्ट्रॉल चेकअप करायला पाहिजे, जर स्ट्रेस असेल तर स्ट्रेस कमी करायला पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला काही इतर आजार असतील त्यांचा सुद्धा उपचार व्हायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे कोलेस्ट्रॉल, ब्लड चेकअप, ECG, ट्रेडमिल टेस्ट ह्या इतर टेस्ट आहेत त्या करायला पाहिजेत. याशिवाय डाएट महत्त्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा जे आपण हॉस्पिटल चालू केलेलं आहे त्यामध्ये रुग्णांनी येऊन 30 दिवस जर ॲडमिट झालं तर आम्ही पूर्ण काळजी घेऊ. त्याच्यामध्ये डाएट आणि बाकीच्याही तपासण्या आणि उपचार सगळं एकाच जागी केल्या जाईल. नक्कीच. पुढचा प्रश्न आलेला आहे, पुण्याहून जयश्री बोलतायत. जयश्री बोला, प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर. हॅलो. माझे मिस्टर 74 वर्ष 2007 मध्ये त्यांचं बायपास झाली. डॉक्टर अभिजित जोशी जे दीनानाथचे आहेत त्यांची ट्रीटमेंट आणि आता त्यांना दम लागतोय. तर त्यांनी सांगितलंय की कदाचित पेस मेकर वगैरे बसवावा लागेल, पण आता ते नको वाटतं ना या ह्याच्यात. तर आपण आपला पुण्याचा कुठं हॉस्पिटल आहे किंवा काय असं सांगाल, किंवा आता त्यांना बाकी काही त्रास नाही? पहिली गोष्ट की तुमचे रिपोर्ट्स घेऊन जर तुम्ही प्रत्यक्ष भेटला तर जास्त चांगलं होईल आणि जे नंबर्स येतात त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. नक्कीच सर. 30 वर्षापासून सर तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात, वेगवेगळे पेशंट सुद्धा तुम्ही हँडल केलेले आहेत. तर अशा काही आपण या 30 वर्षाच्या कालावधीत आपल्याला अशा काही केसेस लक्षात राहिलेल्या आहेत का जे आपल्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर करू शकता? निश्चित. आता नागपूरचे एक पेशंट होते, जवळपास त्यांचं वय 72 वर्ष. त्यांच्या ओव्हरीमध्ये कॅन्सर होता आणि कॅन्सरचा गोळा होता आणि तो लंगमध्ये आणि ब्रेनमध्ये गेला होता, म्हणजे मेटास्टेसिस ज्याला आपण 5व्या पारीत किंवा 4थ्या पारीत म्हणतो. तर त्या आमच्या हॉस्पिटलला 1 महिना ॲडमिट होत्या आणि आज त्यांना 2 वर्ष झाली. त्या एकदम नॉर्मल लाईफ जगत आहे. त्यांचा कॅन्सरसुद्धा वाढलेला नाही, गोळासुद्धा गेलेला आहे. याशिवाय त्यांचं जे लाईफ आहे, क्वालिटी ऑफ लाईफ, वजन कुठे कमी झालेलं नाही आहे, मेटास्टेसिस गेलं, गोळासुद्धा गेला आणि एक नॉर्मल लाईफ जगत आहे. वंडरफुल. आणि त्यांनी कुठेही किमोथेरपी घेतली नाही, रेडिओथेरपी घेतली नाही, ऑपरेशन पण केलं नाही. नक्कीच. आपल्याला प्रेक्षकांचा पुढचा फोन आलेला आहे. सक्रिय बोलतायत मुंबईहून. बोला, प्रश्न विचारा. बोला सक्रिय, आपला प्रश्न विचारा. भरत बोलतायत पुण्याहून. पुढचा प्रश्न आहे. भरत बोला, प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर. हॅलो. हॅलो सर, मला ब्रेन ट्यूमर आहे. बर. आणि बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम आहे. बर. आणि शिरा जे आहे ते चालताना मला आखडल्यासारखं वाटतं. बर. तर ब्रेन ट्यूमरचं तुम्ही ऑपरेशन केलेलं आहे? नाही, ऑपरेशन अवॉइड केलंय. अवॉइड केलेलं आहे. बिनाइन ट्यूमर आहे की कॅन्सरचा ट्यूमर आहे? नाही, ब्रेन ट्यूमर आहे. नाही, ब्रेन ट्यूमर मध्ये 2 आहे, एक तर कॅन्सरचा ट्यूमर असतो, एक साधा ट्यूमर असतो. कोणतं ट्यूमर जरी साधा आहे. ओके. आता रिसेंटली आम्ही पुण्याचाच एक पेशंट चांगला केलेला आहे. त्यांना 2 महिन्यामध्ये चालता यायला लागलं. त्यांचा बॅलन्स जात होता. मुलगी आहे 22 वर्षाची. त्यांनाही ऑपरेशन सांगितलं होतं आणि मोठा ट्यूमर होता. तिला उभं सुद्धा राहता येत नव्हतं आणि ती पेशंट आज 2 महिन्यामध्ये एकदम जवळपास 70 ते 80% चांगली आहे. आणि होमिओपॅथीने बिनाइन ट्यूमर चांगले जातात आणि याच्यात ऑपरेशन नाही केलेलं जास्ती चांगलं आहे. नक्कीच सर. आपल्या या हॉस्पिटलमध्ये 30 दिवसांची उपचार पद्धती केली जाते. या 30 दिवसांची उपचार पद्धती केल्या